पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज। आपलं गाव, आपली बातमी। जाती जमातीत तमाम दलित, मुस्लिम, ख्रिश्चन आम्हाला पाठिंबा द्यायला लागले। शेतकरी संघटनेनं पाठिंबा दिलाय, अनेक समाजानं पाठिंबा दिलाय आणि थोडंसं आम्ही ग्रीप धरल्यामुळं यांनी ती सगळे कार्यक्रम आमचे हाणून पाडण्याचा प्रयत्न चालू। प्रशासनाची दुटप्पी भूमिका, वंचितचे उमेदवार विज्ञान माने नाराज, कलावंत गौतमी पाटील यांना मिरजेत प्रचारास येण्यास आडपाठा। मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की कलावंत गौतमी पाटील या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विज्ञान माने यांच्या प्रचारासाठी 16 नोव्हेंबर रोजी मिरजेत येणार होत्या, परंतु वारंवार काहीतरी कारणे सांगून पोलिसांनी परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ वंचितच्या उमेदवार व कार्यकर्त्यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले। प्रशासनाची दुटप्पी भूमिका घेतली असल्याचा आरोप वंचितचे उमेदवार विज्ञान माने यांनी केला आहे। शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रितसर परवानगीने घेण्यासाठी त्यांनी 13 नोव्हेंबर रोजी शहर पोलीस ठाण्याकडे लेखी स्वरूपात अर्ज करून परवानगी मागितली होती, परंतु याच दरम्यान 16 नोव्हेंबरला माहितीचे उमेदवार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची मिरजेत जाहीर सभाही आयोजित करण्यात आली आहे। पोलिसांना बंदोबस्ताकरिता पुरेसे पोलीस कर्मचारी नसल्याचे कारण देत गौतमी पाटील यांना परवानगी नाकारली असल्याचे समजते। वंचितचे उमेदवार विज्ञान माने व त्यांचे कार्यकर्ते अशोक कांबळे, साजिद अली पठाण, हरुण खतीब, गौस मुलानी, अभिजित आठवले, नितेश वाघमारे, प्रभाकर नाईक, शबीर जिवलकर, राम कांबळे आदींसह सुमारे 100हून अधिक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या व धरणे आंदोलन केले। वंचित बहुजन आघाडीला मुस्लिम व दलित समाजातील मिळत असलेला उत्स्फूर्त पाठिंबा पाहता पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांना आपला पराभव दिसू लागल्याने त्यांनी प्रशासनावर दबाव आणल्याचा आरोपही वंचितच्या विज्ञान माने यांनी यावेळी केला आहे। मोठ्या नेत्याला एक न्याय आणि सामान्य कार्यकर्ता म्हणून त्याला एक न्याय असल्यानं विज्ञान माने यांनी नाराजगी व्यक्त केली आहे। धर्मवीर न्यूज, विक्रांत लोंढे। विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा मी अधिकृत उमेदवार आहे। अधिकृत उमेदवार असून काल आमची एक रॅली झाली होती मोठी, त्यामध्ये मुस्लिम समाज आणि दलित समाज हा पूर्णपणे एकवटला होता। त्यामध्ये 7,500हून अधिक लोक इथं उपस्थित होते। त्यानंतर आमचं एक ठरलं की 13 तारखेला आम्ही एक ॲप्लिकेशन दिलं होतं, 16 तारखेला आम्ही एक रोड शो करणार होतो। रोड शोमध्ये आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राची एक लावणी सम्राटिनी गौतमी पाटीलचा तो रोड शो आम्ही इथं करणार होतो। ती एक मोठ्या प्रमाणात कलाकार आहे, आम्ही सुद्धा कलाकार आहोत आणि मिरजेची जनता जी आहे कलाकारांना वाव देणारी जनता आहे, कारण की कला संस्कृती मिरजेमध्ये कला पंढरी म्हणून ओळखली जाते। त्यामुळं आम्ही रितसर त्यांना 13 तारखेला ॲप्लिकेशन केलं होतं, आमचा रोड शो होणार आहे। त्यानंतर आम्हाला RTO डिपार्टमेंटचं क्लिअरन्स आलं की आमची काय अडचण नाही। त्यानंतर आम्हाला जे ग्रामीण भागात आम्ही फिरणार होतो त्याचं आम्हाला NOC आले की आमची सुद्धा काही अडचण नाही। आता ट्रॅफिकची झाली तर आता ऐन टाइमला की उद्या आमचा शो आहे आणि आम्ही सगळी तयारी केलेली आहे। मीडियापासून सगळं कव्हरेज, आम्ही गाड्या बिड्या घोडं बिडं सगळ्यांचं एकत्र करून एक 10 ते 15,000 लोक आम्ही बोलवले आहेत आणि जिल्ह्याभरचे जे गौतमी पाटील यांना बघण्यासाठी येणारे प्रेक्षक किंवा रसिक असतील हे हजारोच्या संख्येनं असेल, तर कुठंतरी 25-30 लोक एकत्र येतात म्हणल्यावरती सत्तेधाऱ्यांच्या कुठंतरी पायाची वाळू सरकलेली आहे। आज आम्ही इथं आलोय, आज आम्ही ठिय्या आंदोलनात पोलीस स्टेशन बाहेर बसलोय, कारण की तुम्ही बघा 13 तारखेला आम्ही यांना ॲप्लिकेशन दिलेलं आहे आणि ह्यांनी आम्हाला सांगतात 15 तारखेला संध्याकाळी 6 वाजता की उद्याचा कार्यक्रम तुमचा कॅन्सल आहे। आम्ही त्यांना विचारलं, साहेब का कॅन्सल आहे? तर ते म्हणतात नितीन गडकरी साहेबांचं इथे सभा आहे आणि ती 3 वाजता संपणार आहे आणि तुमची काय? आम्ही म्हटलं साहेब आमची जी परमिशन आहे 4 ते 6 आहे, तर ते काय म्हटले की आमच्याकडे पोलीस प्रोटेक्शन एवढं नाही आहे। आज मुस्लिम समाज आणि दलित समाज हा एकवट झालेला आहे, तर ह्या समाजाला पोलीस डिपार्टमेंटला प्रोटेक्शन देण्यासाठी जर पोलीस पुरेसे नसेल, ही पोलिसांची फेलियर आहे। निवडणूक आयोगामध्ये नियमात असतं किती सभा झाली, किती रॅली झाली, काही झालं तर ते पोलीस डिपार्टमेंटचं काम असतं, तिथं प्रोटेक्शन देणं कायद्यामध्ये तरतूद आहे। आणि त्यानंतर पोलीस खात्याने आम्हाला इथं बोलून घेतलं 5-6 वाजता आणि त्यांनी आम्हाला आयडिया दिली, आम्ही आयडिया काढली, आम्ही त्यात पळवाट काढलं की तुमचं जे BJPचा मोठा कार्यक्रम आहे त्या चौकात आम्ही वर्ग करतो आणि दुसरीकडे आमचा रूट करतो। आम्ही निवडणूक आयोगाकडे पळ काढला, आम्ही तिथं गेलो 7 वाजता, आम्ही आमचा रूट सुद्धा बदलला
रूट बदलल्यानंतर पोलिसांना आम्ही क्लिअरन्सला परत आलो, साहेब आम्ही काय तुमच्या रॅलीत बीजेपीच्या आम्ही काय अडथळा आणणार नाही, परंतु त्यांनी उघड म्हणलं आम्ही तुमची रॅली होऊन देणार नाही, आमची हरकत आहे. त्यांना आम्ही विचारलं साहेब तुमची हरकत काय, आमचा रूटच वेगळा आहे आणि आम्ही आधी ऍप्लिकेशन दिलंय, तुम्ही शेवटच्या घटकेला असं का बदललाय? तर त्यांनी त्याच्यावरती काय भाष्य केलं नाही. माझी अडचण आहे, तुम्ही निवडणूक आयोगाकडे जावा. म्हणजे जो महत्वपूर्ण वेळ आता 3-4 दिवसाचा इलेक्शनचा राहिलेला आहे, जो उमेदवार म्हणजे मी किंवा जनतेचा जो स्वाभिमान आहे, आज मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल हा एकवटलेला आहे, तर ह्यांना कुठंतरी निवडून येऊन द्यायचं नाही. कारण की मिरजेची जनता ही सुज्ञ आहे. गेल्या 15 वर्षात जी मॅच फिक्सिंग झाली ह्याचा अंदाज मिरजेच्या जनतेला आहे, परंतु त्यातनं सुद्धा कुठंतरी एक वंचित बहुजन आघाडीचा एक सर्वसामान्य घरातला तळागाळातला उमेदवार म्हणून जनतेनं मला ऍक्सेप्ट केलं. कारण की प्रत्येक वेळी आपण बघितलंय मिरजेची जनता धनशक्ती विरुद्ध जनशक्तीमध्ये हाफिजभाई दत्तुरे साहेबांना सुद्धा